आज आपण इयत्ता तिसरी मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 6 मधील विषय भाषा व गणित पाहणार आहोत. विभाग 1 भाषा मराठी. प्रश्न 1 व 2 साठी सूचना. खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्या खालील प्रश्नांच्या उत्तरांचे पर्याय क्रमांक शोधा. उतारा वाचूया आपण. बालपणातील आनंद काही वेगळाच असतो. बालपणात भविष्याची चिंता करण्याचे कारण नसते. बालपणात कसल्याही जबाबदाऱ्या नसतात. कसल्याही कामाच्या कटकटी नसतात. आपण प्रत्येक गोष्टीकडे नवलाईने पाहतो. बालपणात काहीही करत बसावे, हसावे, रुसावे, बडबडावे, खोड्या काढाव्यात असे वाटते. बालपण म्हणजे अवखळपणे वाहणारा निर्मळ झरा होय. लहान मुलांचे मन म्हणजे कोरी पाटी असते. घरात काही कार्यक्रम असो, पहिली पंगत असते ती लहानांचीच. घरी येणारी पाहुणी मंडळी लहान मुलांसाठी काही ना काही घेऊन येतातच. घरातील सर्वजण लहानांचे लाड करतात. म्हणूनच तर खायला आधी, झोपायला मधी आणि कामाला कधी मधी असे हे बालपण कोणाला आवडणार नाही. प्रश्न 1. अवखळपणे वाहणारा निर्मळ झरा असे कशाला म्हटले आहे? अवखळपणे बालपणाला. पर्याय क्रमांक 3. लहान मुलांच्या मनाला कोणाची उपमा दिली आहे? लहानपणाच्या वयाला कोऱ्या पाटीची उपमा दिली आहे. लहान मुलांच्या मनाला कोऱ्या पाटीची उपमा दिली आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 3 व 4 साठी सूचना. खालील कविता वाचून त्या खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. रान बाई रान, कापसाचं रान, दिसायला किती गोर गोर पान. पान बाई पान, हिरवं पान, पानात लपलप फूल बाळ छान. फूल बाई फूल, लाल लाल फूल, झाडानं घातले कानात डूल. झाड बाई झाड, मोठं झाड, झाडाला लागल्या कैऱ्या द्वाड. प्रश्न 3. पानात काय लपलेले आहे? पानात फूल लपलेले आहे. पर्याय क्रमांक 3. फुलाचा रंग कसा आहे? फूल बाई फूल, लाल लाल फूल. फुलाचा रंग लाल आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 5. रक्तदान शिबिरात आपण रक्तदान केले पाहिजे. या वाक्यातील सर्वनाम ओळखा. तो, ती, ते, त्या, आम्ही, तुम्ही, आपण हे काय आहेत? सर्वनामे आहेत. इथं आपण हे सर्वनाम आले आहे. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6. मी आईला खूप जोराने हाक मारत होतो. या वाक्यात किती अशुद्ध शब्द आहेत? मी आणि खूप 2 अशुद्ध शब्द आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 2. प्रश्न 7. खालीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय शोधा. स्वतः. पर्याय क्रमांक 2 हा शुद्ध शब्द आहे. प्रश्न 8. पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह द्यावे? केवढा मोठा साप हा? उद्गारवाचक चिन्ह. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 9. खाली दिलेल्या शब्दातून भविष्यकाळी क्रियापद ओळखा. काढतो, काढले, काढतात, काढील. भविष्यात म्हणजे काढील. पर्याय क्रमांक 4 हे भविष्यकाळी क्रियापद आहे. प्रश्न 10. टोमणा मारणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून शोधा. पर्याय क्रमांक 1. एक दाखवणे, तिरस्कार करणे, काहीही न करता वेळ घालवणे. पर्याय क्रमांक 4. खोचक बोलणे. पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. टोमणा मारणे, खोचक बोलणे. प्रश्न 11. पुढे दिलेले दोन्ही शब्द ज्या म्हणीमध्ये आहेत ती म्हण पर्यायातून ओळखा. चोर आणि चांदणे. पर्याय क्रमांक 1. चोराच्या हाती चांदणे ही म्हण नाही. चोरावर मोर ही म्हण आहे, परंतु ह्यात चोर हा शब्द आलाय परंतु चांदणे हा शब्द आला नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे चुकीचे आहे. चांदण्या रात्री चोर दिसणे ही म्हण नाही. चोराच्या मनात चांदणे. पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे.
प्रश्न 12 व 13 साठी सूचना. खाली दिलेला संवाद काळजीपूर्वक वाचून त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. हनुमंता, फेब्रुवारी महिना लागला तरी हिव जाईना. काय करूया वसंता, शनिवार आहे. मारुतीला देवळात तेल घालून येतो. मग बोलत बसूया सावकाश. मी पण येतो, चल बोलत बोलत जाऊया. हनुमंता, वसंता, कोठे चाललात दोघे मिळून? देवळातून येतो, तोपर्यंत पारावरच थांबा रामूकाका. हं, बोला आता रामूकाका. हनुमंता, आमदार साहेब उद्या गावात येणार आहेत वाटतं. कशासाठी येणार आहेत ते काका? शाळेची नवीन खोली बांधली आहे, त्याचे उद्घाटन करण्यासाठी येणार आहेत. प्रश्न 12 पारावर कोण थांबले होते? पारावर थांबा रामूकाका. रामूकाका. पर्याय क्रमांक 3. संवादावरून शाळा खोलीचे उद्घाटन कोणत्या वारी होणार असेल? आज कोण वार सांगितलाय? शनिवार, म्हणजे उद्या रविवार. पर्याय क्रमांक 2. शाळेच्या खोलीचे उद्घाटन रविवारी होणार असेल. प्रश्न 14. सिंह या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून शोधा. सिंह म्हणजे केसरी आणि शार्दूल हे सिंहाचे समानार्थी शब्द आहेत. ब आणि ड. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 15. सावध या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द लिहिताना शब्दाच्या आधी कोणते अक्षर लिहावे लागेल? पर्याय क्रमांक 4. सावध, बेसावध. प्रश्न 16 ते 18 साठी सूचना. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करा. सुसंगत म्हणजे पहिल्या वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी, दुसऱ्या वाक्याचा तिसऱ्या वाक्याशी संबंध असला पाहिजे. घरासमोर टिंबटिंब आहे. टिंबटिंब त्या गोठ्यात राहते. गोठ्यात काय राहते? मांजर, कोंबडी, मेंढी, गाय. गाय राहते बरं का. आणि गायीचे टिंबटिंब ही तेथेच राहते. गायीचे काय असते? वासरू. पर्याय क्रमांक 3. टिंबटिंब त्या गोठ्यात राहते. हा परिच्छेद हा गायीचा आहे. त्या गोठ्यात गाय राहते. पर्याय क्रमांक 4. घरासमोर टिंबटिंब आहे. गाय कुठे राहते? गोठ्यात. म्हणून पर्याय क्रमांक 2. प्रश्न 19. तो एक निर्माता आहे. या वाक्यात अधोरेखित शब्दाचे स्त्रीलिंग कोणते? निर्माता या अधोरेखित शब्दाचे स्त्रीलिंगी कोणते विचारलेले आहे? पर्याय क्रमांक 1 आहे निर्माण. पर्याय क्रमांक 2 प्रकाशिका. पर्याय क्रमांक 3 निर्माती. पर्याय क्रमांक 4 निर्मिती. पर्याय क्रमांक 3 निर्माती. निर्माता या अधोरेखित शब्दाचे स्त्रीलिंगी आहे निर्माती. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 20. र, म, गा, का या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील शेवटचे अक्षर कोणते? इथं शब्द तयार काय होईल? का, म, गा, र. मग शेवटचा शब्द कुठला येईल? र. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 21. पुढील शब्दसमूहाबद्दल येणारा योग्य शब्द पर्यायातून शोधा. अंग राखून काम करणारा. अंगचोर. पर्याय क्रमांक 3. अंग राखून काम करणारा अंग मेहनती असतो का? नाही. पर्याय क्रमांक 2 दिले. कामसू असतो का? नाही. 4. अंग रक्षक. नाही. अंगचोर. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 22. खालीलपैकी हरणाचे पिल्लू कोणते? हरणाच्या पिल्लाला शावक किंवा पाडस असे म्हणतात. फक्त अ आणि क. फक्त अ व क योग्य. पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. हरणाच्या पिल्लाला शावक किंवा पाडस असे म्हणतात. प्रश्न 23. खालीलपैकी जोड शब्द नसलेल्या शब्दाचा पर्याय शोधा. काळसर, काळा सावळा, कामधंदा, कावरा बावरा. काळसर
हा जोड शब्द नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1. प्रश्न 24. वर्णमालेनुसार खालील शब्दाचा क्रम लावल्यास चौथ्या क्रमांकाचा शब्द कोणता येईल? पर्याय क्रमांक 1. मोर. खालीलपैकी फळांचा राजा कोणाला म्हणतात? पर्याय क्रमांक 2. आंबा. विभाग 2 गणित. प्रश्न 26. 500 अधिक 5 अधिक 00 या विस्तारित मांडणीवरून तयार होणारी संख्या पर्यायातून शोधा. पहिल्यांदा 500 अधिक 00 अधिक 5. इथं आलं 5 0 5. 505. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 27. 700 अधिक 75 बरोबर किती? ब. पावणे 800 आणि क. 775. अ दिलाय 825 आणि ड दिलाय 750. मग 700 अधिक 75 बरोबर पावणे 800 किंवा 775. ब आणि क. फक्त ब व क योग्य. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 28. खालील संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास शेवटी कोणती संख्या येईल? इथं आपल्याला चढत्या क्रमाने लिहायला सांगितले आहेत. 372 ही 1 नंबरला येईल. 398 2 नंबरला. 471 3 नंबरला. 479 ही संख्या 4 नंबरला येईल. आणि 491 ही 5 नंबरला येईल. आणि इथं काय सांगितलंय? चढत्या क्रमाने लिहिल्यास शेवटी कोणती संख्या येईल? मग 491. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 29. 440 अधिक 44 अधिक 404 बरोबर किती? पर्याय क्रमांक 3. 888. प्रश्न क्रमांक 30. किती नवे 153? 3. 17 153. प्रश्न 31. सुरेशने 999 ही संख्या 99 अशी लिहिली तर त्याचे उत्तर कितीने चुकले? पर्याय क्रमांक 4. 900 ने. कारण 999 मधून फक्त त्यानं 99 वजा केले. खाली किती राहिले? 900. म्हणून पर्याय क्रमांक 4. प्रश्न 32. 7 तास 50 मिनिटे अधिक 3 तास 30 मिनिटे बरोबर किती? मग आता इथं काय करायचं? एका बाजूला तास लिहून घ्यायचं आणि एका बाजूला मिनिटे. मग इथं काय सांगितलंय? 7 तास 50 मिनिटे. मग इथं काय घ्यायचं? तासमध्ये 7 आणि मिनिटामध्ये 50 आणि अधिक 3 तास 30 मिनिटे. इकडं आपण तास लिहूया आणि इकडं 30 मिनिटे. 50 आणि 30 80 मिनिटे झाली आणि 7 आणि 3 10 तास झाले. मग 60 मिनिटाचा 1 तास असतो. मग 80तनं 60 जाते का? जाते. वजा 60 करायचं. 80 मधून 60 गेले, राहिले 20. आणि हे 60 मिनिटाचा 1 तास झाला. मग काय करायचं? हा तासामध्ये प्लस करून घ्यायचा. 10 आणि 1 11. 11 तास 20 मिनिटे. पर्याय क्रमांक 1. 11 तास 20 मिनिटे. प्रश्न 33. पावणे 200 मध्ये 450 मिळवले व त्या रकमेतून आणखी किती वजा करावे म्हणजे 125 ही संख्या मिळेल? पावणे 200 म्हणजे 175 अधिक 450. बेरीज करून घ्यायची. याची बेरीज येते 625. त्या रकमेतून आणखी किती वजा करावे म्हणजे 125 ही संख्या मिळेल? पर्याय क्रमांक 2. 500. आपण करून बघूया. 625 वजा 500
5 625 वजा 500 उत्तर येतं 125 म्हणजे 125. म्हणून पर्याय क्रमांक 2 625 वजा 500. प्रश्न 34. 41 ते 50 या संख्या दरम्यान किती मूळ संख्या आहेत? पर्याय क्रमांक 2 3. 41 ते 50 या संख्या दरम्यान 3 मूळ संख्या आहेत. प्रश्न 35. खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. प्रश्न क्रमांक 35. खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. ₹1.25 बरोबर 2 रुपये 25 पैसे. चुकीचं आहे. 1 रुपया 25 पैसे म्हणजे ₹1.25. पर्याय क्रमांक 2. ₹11.25 रुपये 10 रुपये 75 पैसे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4. 2.5 रुपये बरोबर 2 रुपये 50 पैसे. हा पण पर्याय बरोबर आहे. 10.5 रुपये बरोबर 10 रुपये 50 पैसे हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. मग आपल्याला इथं काय सांगितलंय? खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. पर्याय क्रमांक 1. ₹1.25 बरोबर 2 रुपये 25 पैसे ही जोडी चुकीची आहे म्हणून पर्याय क्रमांक 1. प्रश्न 36. 8 पेनांची किंमत 32 रुपये तर 25 पेनांची किंमत किती? मग आता काय करायचं? आपल्याला एका पेनाची किंमत काढून घ्यायची. मग काय करायचं? 32 भागिले 8. 8 चोक 32. 8 एके 16 24. 8 चोक 32 म्हणजे 4 रुपयाला एक पेन पडला. तर 25 पेनांची किंमत काढायला सांगितली आहे. मग काय करायचं? 25 गुणुले 4. 4 पंचे 20. हातचे गेले 2. बेक बे बे 2 4 बेतिक 6 बेचोक 8 किंवा 4 1 4 4 2 8 आणि ही 2 10. उत्तर किती येतं? 100. 25 गुणुले 4 100. पर्याय क्रमांक 3. 25 पेनांची किंमत 100 रुपये. प्रश्न 37. खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 ने निशेष भाग जात नाही? 633 ने जातो. 909 ने 9 ला 3 ने भाग जातो आणि 552 ला सुद्धा 3 ने भाग जातो. परंतु 842 ला 3 ने भाग जात नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3. प्रश्न 38. एका कामगाराचा आठवड्याचा पगार 280 रुपये आहे तर त्या कामगाराचा रोजचा पगार किती? मग काय करायचं? 280 भागिले आठवड्याचे वार किती असतात? 7. 7 1 7 7 2 14 7 3 21 7 चोक 28. आता हे राहिलं 0. मग काय करायचं? 4च्या पुढे 0 लिहायचं. इथं खाली 0 घ्यायचं. उत्तर निघालं 40. पर्याय क्रमांक 4. त्या कामगाराचा रोजचा पगार 40 रुपये पडेल. प्रश्न 39. 3 बाजू असलेल्या बंद आकृतीला किती शिरोबिंदू असतात? पर्याय क्रमांक 4. 3. कारण 3 बाजू असलेली बंद आकृती सांगितली म्हणजे त्या 3 बाजू असलेल्या आकृतीला शिरोबिंदू सुद्धा 3च असणार. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 40. खाली दिलेल्या आकृतीचा छायांकित केलेला भाग खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाने व्यक्त होतो? आता इथं आपण चौकोन मोजून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि छायांकित केलेले किती आहेत? 1 2 3 4 आणि 5 म्हणजे 5/12. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 41. 17 जून 2010 रोजी गुरुवार होता तर 30 जून 2010 रोजी कोणता वार होता? पर्याय क्रमांक 1 बुधवार. प्रश्न 42. या आकृतीला काय म्हणतात? पर्याय क्रमांक 3 रेषा.
प्रश्न 43. प्रश्न क्रमांक 43. 6/11 अधिक 7/11 ही बेरीज करण्याची कोणती पद्धत योग्य आहे? 6 अधिक 7 छेद 11 अधिक 11 नाही. 6 गुणुले 7 छेद 11 नाही. 6 अधिक 7 भागिले 11 नाही. तर पर्याय क्रमांक 2 6 अधिक 7 भागिले किंवा छेद 11. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 44. समीर रोज 2.5 लिटर दूध विकत घेतो आणि शेखर रोज समीरच्या दुप्पट दूध विकत घेतो. तर शेखर सप्टेंबर महिन्यात एकूण किती लिटर दूध विकत घेईल? पर्याय क्रमांक 1 150 लिटर, 150 लिटर. 45. 0, 7, 9 या तीनही अंकांचा एकदा वापर करून 3 अंकी सर्वात मोठी कोणती संख्या तयार होईल? 9 हा सगळ्यात मोठा अंक आहे, त्याच्यानंतर 7 आणि नंतर 0. 970. पर्याय क्रमांक 3. 18/9 अधिक 7 गुणुले 3 वजा 3 बरोबर किती? पहिल्यांदा काय करून घ्यायचा असतो? भागाकार. 9 एके 9, 9 दुनी 18/9 बरोबर किती येतं? 2. अधिक नंतर काय करायचा असतो? गुणाकार. 7 एक 7 7 14 7 त्रिक 21 वजा 3. 21 वजा 3 किती येते? 21 मधनं 3 गेलं 18 आणि अधिक 2 उत्तर येतं 20. पर्याय क्रमांक 4. 18/9 अधिक 7 गुणुले 3 वजा 3 बरोबर 20. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 47. 5 किलोग्रॅम बरोबर किती ग्रॅम? 1 किलोग्रॅम बरोबर 1000 आणि 5 किलोग्रॅम बरोबर 5000. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 48. खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? 7/13, 11/13, 19/13, 10/13. पर्याय क्रमांक 1 7/13.